नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका नवीन प्रॉपर्टीसोबत. आज आपण आलेलो आहोत श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धन तालुका, रायगड जिल्हा. मुंबईपासून फक्त 187 किलोमीटर अंतर आणि पुण्यापासून फक्त 175 किलोमीटर अंतरावर. हरिहरेश्वर बीचपासून 9 किलोमीटर अंतर आणि श्रीवर्धन बीचपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सी व्ह्यू प्रॉपर्टी. यस, क्लिअर सी व्ह्यू प्रॉपर्टी आहे. ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. 20 गुंठ्याचा, सिंगल सातबारा, सिंगल ओनर, गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेलं आहे. सिमेंट पोल, चेन लिंकची फेन्सिंग केलेली आहे. गेट आहे प्रॉपर्टीला. आंब्याची, काजूची झाडं लावलेली आहेत, तुम्ही माझ्या मागे पाहूच शकता. आणि एक सुंदर प्रॉपर्टी, सुंदर लोकेशन. जर तुम्हाला फार्म हाऊस करायचं असेल किंवा तुम्हाला सेकंड होम करायचं असेल भविष्यामध्ये, आजूबाजूला रांगेमध्ये लोकांचे फार्म हाऊस आहेत मोठे मोठे डेव्हलप केलेले. ह्या साईडला उजवीकडे प्लॉटिंगची कामं चालू आहेत. त्या साईडला समोरच्या डोंगरावर जे दिसते आहे तिथे पण बऱ्यापैकी लोकांनी डेव्हलप केलं आहे, प्लांटेशन केलं आहे, प्लांटेशन चालू आहे. तर तुम्ही जर एक सी व्ह्यू प्लॉट शोधत असाल मुंबई आणि पुण्यापासून जवळ, श्रीवर्धन किंवा हरिहरेश्वरमध्ये, तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ही प्रॉपर्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर हा जो रस्ता आला डांबर रोड, हा हरिहरेश्वरकडून आला. इथून हरिहरेश्वर तुम्हाला 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इलेक्ट्रिसिटीचे पोल पण तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे आपल्या प्रॉपर्टीचा मेन गेट. आणि हा रस्ता कंटिन्यू होतो पुढे 2 वाड्या आहेत, त्या वाड्यांपर्यंत हा रस्ता कंटिन्यू होतो. आणि इथून क्लिअर असा सी व्ह्यू आहे. आज थोडं स्मॉगी आहे वातावरण, त्याच्यामुळे तो सी व्ह्यू इथून दिसत नाही आहे. नाही तर आपल्या प्रॉपर्टीच्या प्रत्येक भागातून तुम्हाला हा सी व्ह्यू अनुभव करता येतो. तर मंडळी, चला आता आपण जाऊया प्रॉपर्टीच्या आतमध्ये. हा जो पूर्ण तुम्हाला लँड पार्सल दिसतोय, हा प्रॉपर 20 गुंठ्याचा लँड पार्सल आहे. तुम्ही पाहू शकता गेट आहे प्रॉपर्टीला. सिमेंट पोल, बाब वायरची फेन्सिंग केलेली आहे, चेन लिंकची फेन्सिंग आहे पूर्णपणे. आंब्याची झाडं तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये पाहायला मिळतील. काजू लावलेले आहेत प्रॉपर्टीमध्ये, तर आंबे आणि काजू हे ते तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर 2 बोरवेल केलेले आहेत प्रॉपर्टीमध्ये. तुम्हाला 2 बोरवेल पण मिळत आहेत. तर तुम्हाला इथे पाण्याची पण टंचाई नसणार आहे. डेव्हलप केलेली आहे प्रॉपर्टी, प्रॉपर वर्किंग केलं आहे. जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला पण फेन्सिंग तुम्हाला दिसतील. त्याच्या बाजूला पण लोकांनी प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत, ऑलरेडी आजूबाजूच्या प्रॉपर्टी केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे स्टेप्स आहेत, नॉर्मल स्टेप्स आहेत. याला जर तुम्हाला लेवल करायची असेल तर ते तुम्ही नंतर करू शकता. वरच्या बाजूला तुम्ही घर वगैरे बांधू शकता, कारण वरच्या बाजूनी जो सी व्ह्यू आहे तो अजून क्लिअर आहे समोरचा. तर बघा, अशा प्रकारे एकदम क्लिअर सी व्ह्यू तुम्हाला ह्या प्लॉटमधून मिळणार आहे. आणि ही प्रॉपर्टी कम्प्लिटली CR-Zच्या बाहेर आहे, त्यामुळे तुम्ही हिला NA कन्वर्ट करून पण डेव्हलप करू शकता. आंब्याची झाडं तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित आंब्याची, हापूस आंब्याची झाडं इथे लावण्यात आलेली आहेत. आता थोडंफार गवत झालं आहे, पण आता हे साफसफाईचं काम चालू केलं आहे आपण. तुम्ही पाहू शकता, हे बघा, इथे साफसफाईचं काम चालू केलं आहे, गवत कापायचं काम चालू केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्या हाईटपर्यंत प्रॉपर्टी आहे. आणि इथून हे सिमेंट पोल खालच्या दिशेला आले, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे प्रॉपर्टी खालच्या दिशेला वळून मग परत तिथून वळून अशी त्या साईडला गेले. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन पण आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त इथे मीटर घ्यायचा आहे. मालकाने मीटर घेतलेला पण तो नंतर कॅन्सल केला, तर तुम्ही इथे मीटर पण घेऊ शकता. बघा, आपण आता ह्या कॉर्नरला आलेलो आहोत प्रॉपर्टीच्या. अशा प्रकारे पूर्ण फेन्सिंग खाली गेले आणि ही अशीच तिकडे वरती कंटिन्यू झाले. तुम्ही आजूबाजूच्या प्रॉपर्ट्या बघितल्यात तर ते बघा, तिकडे वॉटर स्टोरेज टँक वगैरे लोकांनी केलेली आहे आणि डेव्हलप करत आहेत प्रॉपर्टी बऱ्यापैकी. टोटल आंबे आणि काजू हे मिळून जवळपास 50 झाडं इथे लावलेली आहेत प्रॉपर्टीमध्ये. आपण वरच्या बाजूला पण जायचा प्रयत्न करू. माती पण सुपीक आहे, म्हणजे वर्किंग इझिली होईल इथे. जर तुम्हाला प्लांटेशन वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही इथे इझिली वर्किंग करू शकता. हे बघा, जेवढं तुम्ही हाईटला येत आहे तेवढा तुम्हाला समुद्र क्लिअर दिसतोय. जर तुम्ही समोर बघितलं तर एकदम क्लिअर आपल्याला इथून समुद्र दिसतोय समोर. एकदम क्लिअर सी व्ह्यू आहे. अजून आपण वरती हाईटला गेलो तर अजून व्ह्यू क्लिअर होईल. मी ट्राय करतो.
आणि आपण ज्या वेळेमध्ये आलेलो आहोत नेमकी दुपारची वेळ आहे, तरी एवढी सुंदर हवा सुटली इथे, तुम्ही नोटीस करू शकता. सूर्यदेवता आता समोर आहेत, त्याच्यामुळे ह्या साईडला थोडं डार्क दिसेल, पण तुम्ही हे बघा, छान अशी हवा सुटलेली आहे इथे. 2 बोरवेल आहेत प्रॉपर्टीमध्ये. मी फोटो ओव्हरले करतो कारण आता गवतामुळे त्या ट्रेस करणं डिफिकल्ट जाते, पण 2 बोरवेल आहेत प्रॉपर्टीमध्ये. आणि सगळ्यात बेस्ट पॉईंट म्हणजे सी व्ह्यू, तुम्हाला जो सी व्ह्यू समोर मिळतो आहे. तर बघा, अशी सुंदर काजूची झाडं पण इथे आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं तर मोहर पण आला आणि काजूच्या बिया पण लागल्यात. सुंदर झाड वाटते हे. आणि समोर सगळे आंब्याची कलमं. आता वातावरण थोडं क्लिअर झालं आहे. मी परत प्रॉपर्टीच्या खालच्या भागामध्ये आलो आहे. हा गेट आहे इथे आपला. आणि बघा समुद्र किती क्लिअर दिसायला लागला आहे आता. पूर्ण ह्या बेल्टपर्यंत तुम्हाला सी व्ह्यू आहे, पूर्ण ह्या बेल्टपर्यंत एकदम क्लिअर सी व्ह्यू. आणि जर तुम्ही इथे उद्या घर बांधलं 20 फुटापर्यंत, तर हा सी व्ह्यू तुम्हाला अजून क्लिअर होणार आहे, कारण हा मग तुम्हाला अजून डीप दिसेल ह्या साईडला. तर मंडळी, जर तुम्ही सी व्ह्यू प्लॉट शोधत असाल आणि कमी बजेटमध्ये, एक रिजनेबल बजेटमध्ये, तुम्हाला कमी लँड पार्सल हवं आहे, तुम्हाला उद्या ह्याला एन ए पण कन्वर्ट करता येईल, इकडे तुम्हाला टुरिझम करता येईल, ॲग्रो टुरिझम करता येईल, तुम्हाला इथे फार्म हाऊस बांधता येईल. त्याचप्रकारे जर तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे तर तो पण स्कोप आहे. ऑलरेडी प्लांटेशन केलेलं आहे. आंब्याची, काजूची झाडं आहेत जवळपास 50. पाण्याची सोय केली आहे, बोरवेलला बऱ्यापैकी पाणी लागतं, त्यामुळे रेडी प्रॉपर्टी. म्हणजे जिचं गव्हर्नमेंट डिमार्केशन झालं आहे, फेन्सिंग झालेली आहे, डांबर रोडवरून लीगल रोड ॲक्सेस आहे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन तुम्हाला इथे मिळतं आहे, तुम्हाला 2 बोरवेल मिळत आहेत, त्याचबरोबर तुम्हाला आंबा आणि काजूची झाडं. तर अशी रेडी प्रॉपर्टी आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. जे मालक आहेत प्रॉपर्टीचे हे आपले डायरेक्ट क्लायंट आहेत. सिंगल ओनर प्रॉपर्टी, सिंगल 7/12, वर्ग 1, गव्हर्नमेंट डिमार्केशन डन, अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला श्रीवर्धन इथून 20 किलोमीटर आहे, तर तुम्हाला हरिहरेश्वर इथून 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आजूबाजूला फार्म्स वगैरे डेव्हलप केलेत लोकांनी, प्लॉटिंग वगैरे येतील. आणि भविष्यामध्ये जो कोकण कोस्टल हायवे येतो आहे त्याच्यापासून ही प्रॉपर्टी एकदम ॲक्सेसेबल होईल. त्यामुळे येत्या 4-5 वर्षामध्ये इथलं ॲप्रिसिएशन बऱ्यापैकी वाढणार आहे. कोकण कोस्टल हायवे येतो आहे, ग्रीन कॉरिडॉर हायवे येतो आहे, त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे आता आपला बऱ्यापैकी काम चालू आहे, तो फास्ट होतो आहे. फेरी सर्व्हिस तुम्हाला चालू होणार आहे मुंबईपासून, तर त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला खूप लवकरात लवकर ॲक्सेस करता येईल. सध्याचं जे अंतर आहे ते आहे मुंबईपासून 187 किलोमीटर, पुण्यापासून 175 किलोमीटर, श्रीवर्धनपासून 20 किलोमीटर आणि हरिहरेश्वरपासून फक्त 9 किलोमीटर. आणि जर तुम्ही पाहिलं तर इकडे ST बसची सुविधा पण आहे. बघा, ह्या गावापर्यंत ST बस सर्व्हिस पण आहे तुम्हाला. ही कदाचित श्रीवर्धन किंवा हरिहरेश्वरवरून असेल, तर तुम्ही STनी पण तुमची प्रॉपर्टीमध्ये ॲक्सेस करू शकता. तर मंडळी, मग वाट कसली बघताय? जर तुम्ही अशीच प्रॉपर्टी शोधत होतात तर आशा करतो तुमचा हा शोध आज पूर्ण होईल इथे. जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. साईट व्हिजिट करायचे चार्जेस असतील हे आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. त्याचबरोबर जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची आहे तर कमीत कमी 2 दिवस अगोदर तुम्ही आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही तुमची साईट व्हिजिट इथे अरेंज करून देऊ. आणि जर तुम्हाला काही एक्स्ट्रा एन्क्वायरीज असतील तर जो नंबर व्हॉट्सअपवर दिसतो आहे याच्यावर 24/7 कधीही तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. इन केस जर आम्ही कॉल उचलला नाही किंवा आमचा कॉल लागला नाही तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर तुमचा मेसेज सोडा. तुमचं नाव, तुमचं शहर आणि ह्या व्हिडिओचं टायटल किंवा ह्या व्हिडिओची लिंक ही नक्की आम्हाला शेअर करा. आम्ही तुम्हाला रिवर्ट करू. कधी आम्ही साईट व्हिजिटवर असतो, व्हिडिओ शूटमध्ये असतो, त्याच्यामुळे कधी फोन लागत नाहीत किंवा आम्ही उचलू शकत नाही. काही मीटिंग्स असतात, तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडा. आम्ही लेट का होईना पण रिवर्ट तुम्हाला नक्की करू. त्याचप्रकारे जर तुम्हाला ही साईट आवडली, ही लोकेशन आवडलं आणि तुम्हाला अजून पुढे काय बॅकअप हवे असतील तर ते बॅकअप पण आपण तुम्हाला इथे देऊ शकतो. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये प्राईस नाही सांगू शकत कारण मालकांनी आपल्याला अलाउ केलेलं नाही आहे. तर प्राईस जाणून घेण्यासाठी आम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. आम्ही नक्कीच तुम्हाला प्राईस शेअर करू ऑन कॉल. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. अशाच व्हिडिओ, अशाच जेन्युइन डील, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.